श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 14 जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत मकर संक्रांत. यंदा योगायोगाने मकर संक्रांतीच्या दिवशी षटतिला एकादशीसुद्धा आलेली आहेत. तब्बल 108 वर्षानंतर हा दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो निर्माण झालेला आहे आणि म्हणून यंदा मकर संक्रांतीचे अधिकच धार्मिक महत्त्व हे वाढलेलं आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशी तिथी येणे हे अतिशय शुभ मानले जाते. मकर संक्रांतीचा सण हा इंग्रजी वर्षातील पहिलाच सण मानला जातो. जेव्हा सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला ज्योतिषशास्त्रात संक्रांत असे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते, कारण सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो, त्यामुळे देवतांच्या दिवसांची सुरुवात होते. तसेच धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दारंसुद्धा उघडतात आणि म्हणून या दिवशी केलेलं पुण्य, दान, स्नान, उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिकच फलदायी ठरत असतात. आणि म्हणूनच आपल्याला उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंबरठ्यावर ही एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्याने घरात अखंड लक्ष्मी नांदेल. पैसा, सुख, संपत्ती सर्व काही मिळेल. लक्ष्मीच्या कृपेने 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आयुष्याचं सोनं होईल. घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आपल्याला उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी उंबरठ्यावर ठेवायची आहेत, कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाई बटनला देखील क्लिक करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी 12 वाजण्याच्या आत करायचा आहे. 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला ही जे एक वस्तू मी सांगणार आहे तर ती उंबरठ्यावर ठेवायची आहे. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपण वर्षातून एकदाच करू शकतो, तो म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी. आणि मकर संक्रांतीला ही एक वस्तू जर आपण घराच्या उंबरठ्यावर ठेवली तर वर्षभर आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होत असते आणि या वस्तूमुळे लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते. ज्या घरातील स्त्री मकर संक्रांतीला हा उपाय आवर्जून करते त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते. कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी आपण भगवान सूर्यदेव, माता लक्ष्मी आणि आपल्या पितरांची सेवा करत असतो. कारण या दिवशी एकादशी तिथी आहे आणि एकादशी तिथी ही लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे. त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी मकर संक्रांतीचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील, सतत तुम्हाला इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल किंवा तुमच्यावर एखादं कर्ज असेल, सतत तुम्हाला काही ना काही आर्थिक अडचणींना सामोरी जावं लागत असेल किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल, घरामध्ये पैसा, संपत्ती टिकत नसेल, व्यवसायामध्ये अडचणी, अडथळे येत असतील, म्हणजे व्यवसाय तुमचा व्यवस्थित चालत नाही, घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तर तो घरामध्ये टिकत नाही. आज तुमच्याकडे 50,000 रुपये येतात, परंतु दुसऱ्या दिवशी काहीतरी अडचणी निर्माण होतात आणि पुन्हा आलेला पैसा हा घरातून बाहेर जात असेल, म्हणजेच घरात पैसाच टिकत नसेल, तर या सर्व कारणांमुळे समजते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही. आता घरामध्ये लक्ष्मी स्थिर असणे म्हणजे फक्त पैसाच असणं असं होत नाही, तर आपल्या घरामध्ये एक प्रकारची शांती, समृद्धी, सुख असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपलं आरोग्य, आपलं कुटुंब हे सुद्धा एक लक्ष्मीच आहे. जेव्हा घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम, एकोपा असतो, एक प्रकारचं आनंदाचं आणि सकारात्मक वातावरण असतं, तर त्यालाच लक्ष्मी नांदणे असे म्हणतात. आपल्याला पैसा तर हवा आहे, पण त्यासोबतच घरातील वातावरण हे लक्ष्मी टिकून राहण्यासाठी अनुकूल असणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं. आणि यासाठीच
उद्या महिलांनी मकर संक्रांतीच्या दिवशी काही गोष्टी ज्या आहेत तर त्या न चुकता करायच्या आहेत. कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते. आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे पहा, मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही. या दिवशी तुम्ही खास काही उपाय जर केले तर तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल झालेले हे नक्कीच तुम्हाला जाणवतील. तर तुम्हाला उद्या मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही उठले तरीसुद्धा चालेल. आणि सर्वप्रथम तुम्हाला स्नान करायचं आहे, अंघोळ करायचे आहेत. आणि अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे. असं म्हणतात की या दिवशी जो व्यक्ती स्नान करत नाही तो व्यक्ती वर्षभर आजारी आणि गरीब राहतो. त्यामुळे तुम्हाला या दिवशी स्नान करूनच तुमच्या दिवसाची सुरुवात करायची आहे. यानंतर पिवळा रंग सोडून तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे या दिवशी परिधान करायचे आहेत. कारण यंदा मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी पिवळा रंग हा वर्ज्य करायचा नाही. त्या व्यतिरिक्त तुम्ही अगदी काळ्या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडण्या अगोदरच तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे. कलशामध्ये थोडीशी हळद टाकायची आहेत, थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आहेत, गंगाजल टाकायचं आहेत. गंगाजल नसेल तर गोमूत्र टाका. आणि यानंतर तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडल्याबरोबर लगेचच हे पाणी तुम्हाला उंबरठ्यावरती, उंबरठ्याच्या बाहेर, उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला शिंपडायचं आहे. कारण रात्रभर जी काही निगेटिव्हिटी, नकारात्मकता आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेली असते तर ती घरामध्ये न येण्यासाठी असं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे. जेणेकरून ती निगेटिव्हिटी, ती नकारात्मकता, अलक्ष्मी तिथूनच बाहेर जाईल, ती आपल्या घरामध्ये येणार नाही. यानंतर तुम्हाला सर्वप्रथम न चुकता सूर्यदेवाला जल अर्पण करायचंच आहे. घरातील एका व्यक्तीने केले तरीही त्याचं फळ संपूर्ण कुटुंबाला मिळत असतं. आणि शक्य असेल तर घरातील सर्व व्यक्तींनी सूर्यदेवाला या दिवशी जल अर्पण करावं. यामुळे बघा, आपल्या आयुष्यातील सर्व वाईट संकट, अडचणी ह्या दूर होतात. सूर्यदेवाला जल अर्पण करत असताना त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ, हळद, कुंकू, अक्षदा आणि फुलांच्या पाकळ्या टाकून तुम्हाला उद्या सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करायचं आहे, जल अर्पण करायचं आहे. यामुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व वाईट भोग, कर्म, दुःख, दारिद्र्य, अडचणी हे नष्ट होतात आणि सुखाची प्राप्ती होते आणि चांगले दिवस येऊ लागतात असं म्हटलं जातं. म्हणून न चुकता सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे. यानंतर तुम्हाला विधिवत तुमच्या देवघरातील देवांची पूजा ही करून घ्यायची आहे. या दिवशी कोरडी देवपूजा करू नका. देवांना चांगल्या पाण्याने स्नान घाला. स्नान घालताना त्यामध्ये पांढरे तीळ टाका आणि या पाण्याने देवांना स्नान घालायचं आहे. कारण मकर संक्रांतीच्या दिवशी प्रत्येक वस्तूमध्ये आपण सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तिळाचा वापर करत असतो. कारण तीळ हे देखील एक पवित्र धान्य आहे जे दारिद्र्य आणि गरिबी दूर करते. म्हणून या दिवशी तिळाचा वापर हा केला जातो. यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती हा उपाय करायचा आहे. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे. त्या हळदीमध्ये गंगाजल टाकायचं आहे किंवा पाणी टाकायचं आहे. त्याची पेस्ट तुम्हाला तयार करून आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. बघा, या दिवशी हळदीचं लेपन तुम्हाला करायचंच आहे. या दिवशी हळद जी आहे तर ती लक्ष्मी प्राप्तीसाठी वापरली जाते. आणि जेव्हा आपण असं हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करतो तेव्हा लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते. तब्बल 108 वर्षानंतर बघा, संक्रांत आणि एकादशी ही तिथी एकत्र आलेली आहेत. आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरातील दरिद्रता दूर करण्यासाठी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. म्हणून तुम्हाला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे. आता हळदीचं लेपन करून झाल्यानंतर तुम्हाला उंबरठ्यावरती दोन्ही साईडने एक एक स्वस्तिक काढायचं आहे. डाव्या आणि उजव्या साईडला तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिकला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं तुम्हाला वाहून घ्यायची आहेत. आणि यानंतर काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ जे असतात तर ते ठेवायचे आहेत. आणि त्या तिळावरती तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे. आता दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता, कणकेचा, मातीचा, पितळेचा, स्टीलचा,
कोणत्याही धातूचा तुम्ही हा दिवा घेतला तरीही चालेल. दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घालायचं आहे. तिळाचं तेल नसेल तर तुम्ही कोणतंही साधं तेल घाला आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत. दुहेरी कापसाची वात करून लावायचे आहेत आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या प्लेटमध्ये पांढऱ्या तिळावरती ठेवायचा आहे. यानंतर हा दिवा तुम्हाला जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता, जी तुमची उजवी साईड असणार आहे तर त्या उजव्या साईडला हा दिवा जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे. जेव्हा आपण मकर संक्रांतीच्या दिवशी असा हा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावतो तेव्हा पितृदोष, घरातील दारिद्र्य हे दूर होतं. आणि तुम्ही बऱ्याच जणांच्या घरामध्ये बघितलं असेल की मकर संक्रांतीच्या दिवशी असा हा दिवा बऱ्याच जणांच्या घराबाहेर लावलेला दिसतो. तो तिळाचा तेलाचा दिवा असतो आणि या दिवशी हा दिवा लावायला खूप जास्त धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळे हा एक दिवा तुम्हाला नक्की उद्या लावायचा आहे. आता हा दिवा लावल्यानंतर तुम्हाला एक मुख्य उपाय करायचा आहे. तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. यानंतर तुम्हाला मूठभर गहू ठेवायचे आहेत. ज्या गव्हाच्या ओंब्या असतात आपण सुगडामध्ये टाकत असतो सुगड पुजताना, तर ती गव्हाची एक अख्खी ओंबी तुमच्याकडे असेल तर ती घ्या. नसेल तर थोडेसे मूठभर तुम्हाला गहू त्या प्लेटमध्ये ठेवायचे आहेत आणि थोडेसे पांढरे तीळ तुम्हाला त्यासोबत ठेवायचे आहेत. ह्या ज्या 3 वस्तू आहेत तर ह्या तुम्हाला त्या प्लेटमध्ये ठेवून तुमचा जो घराचा उंबरठा आहे तर त्या उंबरठ्याच्या मधोमध तुम्हाला ही प्लेट जी आहे तर ती ठेवायची आहेत. वास्तुशास्त्रानुसार तसेच ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी उंबरठ्यावर गूळ ठेवल्याने घरात सकारात्मकता येते आणि घरात शुभ कार्य ही घडू लागतात. घरातील जे काही कुटुंब आहेत, जे काही नातं आहेत तर त्यांच्यामध्ये गोडावा निर्माण होतो. आणि जेव्हा आपण मकर संक्रांतीला उंबरठ्यावरती गहू ठेवतो तेव्हा घरातील वास्तुदोष, पितृदोष हा दूर होऊन घरात सुख समृद्धी येते. आणि तिळ ठेवल्याने घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही दूर होते. आणि म्हणून ह्या वस्तू तुम्हाला उंबरठ्याच्या मधोमध ठेवायच्या आहेत. मधोमध ठेवायला जागा नसेल तर तुम्ही बाहेरच्या साईडने उजव्या किंवा डाव्या साईडला ठेवू शकता. आता या वस्तू ठेवल्यानंतर तुम्हाला दिवसभर तशाच राहू द्यायच्या आहेत. दुपारनंतर 2 ते 3 वाजल्यानंतर ते प्लेट तिथून उचलून घ्यायच्या आहेत आणि त्या सर्व वस्तू तुम्हाला गाईला खाऊ घालायच्या आहेत. मग ही गाय तुमची असेल, शेजारच्यांची असेल किंवा गोशाळेमध्ये तुम्ही जाऊन खाऊ घातले तरीसुद्धा चालेल, पण ह्या वस्तू तुम्हाला गाईलाच खाऊ घालायच्या आहेत. मकर संक्रांतीच्या दिवशी गोसेवेला खूप जास्त महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही फक्त गाईला तीळ, गूळ असा खाऊ घातला ना तर संपूर्ण मकर संक्रांतीचं शुभफळ हे तुम्हाला प्राप्त होते आणि तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतात. तर या सर्व गोष्टी तुम्हाला उद्या मकर संक्रांतीला सकाळीच करायच्या आहेत आणि संध्याकाळी 6 ते 9:30 या वेळेमध्ये एक मुख्य उपाय तुम्हाला उंबरठ्यावरती करायचा आहे. तुम्हाला काय करायचं आहे, जी दालचिनी असते ना त्याची तुम्हाला बारीक पावडर तयार करायची आहेत. आणि जर तुमच्याकडे दालचिनीची पावडर असेल तर ती तशीच घ्या. नसेल तर मग दालचिनीचे तुकडे जे असतात तर ते मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पूड तयार करायची आहेत. आपल्या उजव्या हातामध्ये ही दालचिनी जी आहे तर ती घ्यायची आहेत. आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो तर त्याच्या बाहेर उभं राहायचं आहे. आतल्या दिशेने तोंड करून तुम्हाला उभं राहायचं आहे. आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बाहेरच्या साईडने आतमध्ये तुम्हाला ही जी दालचिनीची पूड आहे तर ती तुम्हाला उजव्या हातामध्ये घेऊन ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र 11 वेळा म्हणायचा आहे. आणि ही दालचिनीची पूड जी आहे तर ती तुम्हाला 3 वेळा तुमच्या घरामध्ये फुंकर मारून ती फुकायची आहेत. म्हणजे ती दालचिनीची पावडर आपल्या मुख्य प्रवेशद्वारामध्ये पडेल अशा पद्धतीने तुम्हाला फुंकर मारून ते आपल्या घराच्या आतमध्ये फुकायचे आहे, त्यावर फुंकर मारायचे आहेत. दालचिनी जी असते ना ती लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाची असते आणि म्हणून हा एक छोटासा उपाय जर तुम्ही उद्या मकर संक्रांतीला जर केला तर तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करू लागते. आणि म्हणून हा एक उपाय तुम्हाला उद्या सायंकाळी लक्ष्मी येण्याच्या वेळी करायचा आहे. 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही करू शकता. आणि जर संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करणं शक्य होणार नसेल तर मग तुम्ही सकाळी देखील करू शकता. त्याचबरोबर या दिवशी आंब्याच्या पानांना सुद्धा खूप जास्त धार्मिक महत्त्व आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार असं म्हटलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी आंब्याची पानं झेंडूच्या फुलांचं तोरण करून हे मुख्य दरवाजावरती लावावं. यामुळे वर्षभर सुख, शांती, समृद्धी ही आपल्या घरात टिकून राहते. लक्ष्मीच्या कृपेने घरातील दरिद्रता ही दूर होते आणि आंब्याच्या पानांमध्ये नकारात्मकता आकर्षित करण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते. म्हणून शक्य असेल तर आंब्याच्या पानांचा तोरण देखील तुम्ही लावू शकता. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.